हलवा त्याला
संत सेवालाल लागी तो नशा सारी जगह भी है मां जीवने रो हर एक क्षण श्री संत सेवालाल नाम भी है। बोलो श्री संत सेवालाल महाराज की जय। श्री संत सेवालाल महाराज की होती है फीलिंग्स जरा समझो ना सनम मेरी फीलिंग्स
संत सेवालाल लागी वो नशा सारी जगह भी है मार जीवन
चौहान आकाश श्री संत सेवालाल लागे तो नशा सारी जगह विये मार जीवन रो हर एक क्षण श्री संत सेवालाल नाम विये। बोलो श्री संत सेवालाल महाराज की। 15 तारीख फेब्रुवारी
तू होगी बटुटू ये बटुटू ओ हो गई मुंडे दी पतंगा मारी की मैंने उड़ी दी ओ हो गई मुंडे दी मन गले मत
चालिय तारो गजर वत काई चालेनी काळेर गुण दोष हमें मथ घणो प्रभु तू दयारो सागर छी सतबुद्धि भोळे बाल के न बस तू हमारो ईश्वर छी तारे वाणी प जगदम्बा छ भवानी छ ज्वालामुखी तू हाक मारो धाटी आई की दी तो न सदा सुखी मरे ये तळून जीवतो किदो चिंगर्यारी बाणायो चिंगरी रांदे माचळी वो न देखो वो जीवती हांडी पोवरी हरि गंगान तुलंगायो दिवळी वे गोरो पाणी भमियारी तू मुंडी तोड़ो ओती लड़ाई करताणी कर्म किदो कर्म सिकायो व्यापारी बाणो सेवदास घऊ चावळे खेप भरताणी हिंडो बापू देश परदेश संस्था कामोठेतर्फे सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत. कारगर येथून श्री छगन राठोड नाईक साहेब आवर्जून आपल्या कार्यक्रमाला आलेले आहेत. त्यांच्याकडून आपल्याला खूप अपेक्षा आहेत, ते सुद्धा इथे हजर झालेले आहेत. मी त्यांना नम्रतेचं आवाहन करतो. जय वसंत बंजारा सामाजिक संस्था ही सतत 7 वर्षापासून अविरत आपल्या समाजासाठी वेगवेगळे उपक्रम घेऊन मोठ्या नगरीमध्ये वेगवेगळे कार्यक्रम राबवतात. अनाथ मुलांसाठी अन्नधान्य वाटप, कपड्यांचं वाटप, वही पुस्तकांचं वाटप करते. पुलाखालची शाळा आपण बघितलेलं असेल, कळंबोलीच्या बाजूला पुलाखालची शाळा आहे. त्या शाळेमध्ये जाऊन आपण सर्व गरीब मुलांना कपडे आणि त्यांचे जे वह्या पुस्तकं आहेत ते त्यांना वाटप करतो. खरोखरच ह्या गोष्टी सर्वांना माहिती नसतं, परंतु या कार्यक्रमाच्या माध्यमातून आपल्याला मी अवगत करू इच्छितो की आपल्या भविष्यामध्ये जे कार्यक्रम आहे आज आपल्यासमोर दिसतंय ते आपण करत आहोत. आमचे हे पडद्यामागील आमचे कलाकार आहेत, त्यांचं कार्य मोठं आहे. कुठल्याही अडचणीमध्ये ते आमच्या सहकारी सर्वांनी या कार्यक्रमामध्ये हिरिरीने भाग घेतलेला आहे आणि आपली उपस्थिती दर्शवली आहे. त्याबद्दल मी सर्वांचे पुनश्च एक वेळा आभार मानतो आणि यायचं आहे. विजय चव्हाण, रमेश भाऊ पवार, स्टेजवर यायचं आहे. कॉम्युनिटी कॉलनी फोरमचे अध्यक्ष मंगेश आढाव यांचे इथे आगमन झालेलं आहे. त्यांनी स्टेजवर यायचं आहे भूभंडारासाठी. उभे रहो ते भूक लागेल मला. उभे रहो
चलो साहेब जय जगदम्बे ज्वालामुखी आदि माया आदि शक्ति अड़ी हाथ में खपर भागे भूत माता रानी ये नारळ प्रसादे रो भोग आपण जय जगत गुरु सेवालाल बावालाल आई वाला मोती वाला बाल ब्रह्मचारी तारो भरोसो भारी धोळे घोडेरी आसवारी बापू काळे मातेर मनक्याचा भूली चुकी माफ कर ती कामोठा न भोग आपण पोहरा गडे माई पुस्त कर बापू सेवालाल महाराज की जय रामराव बोल भवानी की जय त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमोस्तुते वक्रतुंड गडवाणी जेवढे या साईडला उभं राहिले सर्वांना त्या साईडला नाही वन साईड बरोबर भेटतोय फोटो त्या साईडला जेवढं घेऊ तुम्हारा
समेव बन्धुः सखा त्वमेव समेव विद्या सगळं त्वमेव समेव सर्वं त्वमेव देव कायेन वाचा मनसेन्द्रियैव शुद्धात्मना वा प्रकृति स्वभाव करोमि यत् सकलं परस्मै नारायणायति समर्पयामि अच्युतं केशवं रामनारायणं कृष्णदामोदरं वासुदेवं वै श्रीधरं माधवं गोपिकावल्लभं जानकीनायकं राम हरे कृष्ण चोल महाराज की जय जय। ते झाले आणि त्यांचं मोलाचं सहकार्य आम्हाला आहे. त्यांच्याशिवाय आपली सुरक्षा अपुरी आहे, कारण त्यांची साथ हीच आमची सुरक्षा आहे. आम्ही मॅडमच्या सोबत आहोत आणि मॅडम सुद्धा आपल्या सर्वांच्या सोबत आहे. म्हणून मॅडम एक मिनिट थांबव. ओके थँक्यू. महाराज की जय. माफ करा, मला दादांनी आमंत्रण दिलं होतं, परंतु मला यायला जरा उशीर झाला. सर्वप्रथम जगद्गुरु शिरोमणी संत श्री सेवालाल महाराज यांच्या चरणी मी त्रिवार वंदन करते आणि त्यांची महती आपल्या सगळ्यांना माहीतच आहे. मी त्याच्यावर काही जास्त बोलणार नाही, परंतु मला आज मी स्वतःला आज भाग्यवान समजते की आज प्रथम आणि पहिल्यांदा मला सेवालाल महाराजांची आरती मिळाली. यापेक्षा दुसरं भाग्य काही नाही आहे. तर त्याकरता मी सर्व पदाधिकारी आणि यांना धन्यवाद देते. त्यांनी मला इथे आमंत्रित केलं नसतं तर कदाचित एवढी मोठी संधी माझ्या आयुष्यातून कमी झाली असती. दादा, तुमचं परत एकदा खूप खूप धन्यवाद. तुमच्यामुळे इतक्या महान अशा शिरोमणी संतांची आरती आज लाभलेली आहे. तर तुम्हाला मी फक्त 2च मिनिटं घेते. आपण इथं माझी जबाबदारी आहे, मी पोलीस ऑफिसर म्हणून आपल्या कामोठेवासियांचं, कामोठ्यात राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाचं, प्रत्येक स्त्रीचं, प्रत्येक मुलाचं, प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाचं, ज्यांना ज्यांना काही अडचणी आहे त्यांचं रक्षण करण्याचं काम माझं आहे की नाही. तर त्या अनुषंगाने मी 2च शब्द बोलते फक्त की मी इथे आल्यापासून आम्ही वेगवेगळ्या सोसायट्यांमध्ये वेगवेगळे धार्मिक कार्यक्रम या ठिकाणी जाऊन अवेअरनेस प्रोग्राम घेतो. अवेअरनेस प्रोग्राम यासाठी घेतो की तुम्ही सर्व हुशार आहात, परंतु आपण विसरून जातो की आपलं कर्तव्य काय, बरोबर की नाही. खास करून महिला सगळ्या हुशार आहे माझ्यापेक्षा, सगळ्यांना सगळं माहिती आहे, परंतु वेळेला आपण काय काळजी घ्यायला पाहिजे, कसं वागायला पाहिजे हे आपण थोडंसं विसरून जातो. तर महिलांना माझी कळकळीची विनंती आहे, आपण ज्या वेळेला बाहेर जातो त्यावेळेला आपल्याकडे असलेला मोबाईल, आपल्या गळ्यातले दागिने तुम्ही जरूर घाला. नशिबवान आहात की तुम्हाला छान छान दागिने साड्या घालायला मिळतात. घाला तुम्ही, आम्ही आहोत, परंतु ते सांभाळून ठेवण्याची जबाबदारी पण आपली आहे की नाही. प्रत्येक ठिकाणी 3.5 लाखापर्यंत आपली लोकसंख्या किती, बरोबर का, लोकसंख्या आहे कामोठ्याची. आणि आम्ही पोलीस फक्त 20-25 असतो, डे नाईट वेगळे वेगळे. तर आम्ही प्रत्येकासोबत जाऊ शकतो का? प्रत्येक सोसायटीत, प्रत्येक सेक्टरला नाही जाऊ शकत. तर त्यामुळे तुमची सुरक्षा व्हावं, तुम्हाला काही छोटे छोटे आम्ही टिप्स देतो की तुम्ही 100 बायकांना आम्ही सांगितलं की तुम्ही 1000, 10,000, 20,000 बायकांच्या शक्तीचा अंदाजच नाहीये. तुम्ही किती बायकांना हुशार करू शकता, बरोबर आहे की नाही. आपल्या एक स्त्री नारी शक्तीला एक वेळा टाळ्या वाजवा सगळ्यांनी. बायकांनी ठरवलं तर पूर्ण कामोठ्यामध्ये एकही चोरी होणार नाही, एक मोबाईल स्नॅचिंग होणार नाही, एक गळ्यातलं मंगळसूत्र जाणार नाही. आपण करू शकतो ना, सगळ्यांवर बंधन करू शकतो ना. मग नारी शक्तीचा आपल्याला अभिमान आहे आणि पुरुष आपल्या बरोबर आहेत म्हणून आपण आपली शक्ती दाखवतो. असं पुरुषांनी स्वतःला कमी नका समजू. तुमच्याशिवाय आम्ही सर्व अपूर्णच असतो, परंतु महिला जास्त घरात असतात, दागिने घालून त्या जास्त फिरतात, म्हणून मी महिलांना जास्त सांगते. पुरुष मंडळी राग मानून घेऊ नका. तुम्ही पण मोबाईलची काळजी घ्यायची आहे. महिला तुम्ही बाजारात जाता, आता मी इथे बघते की बाजारात जाताना बाई 10-20 रुपयाची भाजी आणायची,
100 रुपये 200 रुपये 500 रुपये ठीक आहे ना खिशात, पर्समध्ये, पॉकेटमध्ये, तुमच्या पिशवीमध्ये. बायका 23 हजार रुपये भाजी घ्यायला जातात घेऊन. परवा एक बाई 10-15 दिवसापूर्वी आमच्याकडे आली, 23,000 रुपये जवळ, आणि ती मिठाईची पिशवी त्याच्यात पॉकेट ठेवलं, माहीत नाही ती खाली पडली की कुणी हळूच काढून घेतली. मी म्हणते आपले पैसे आहेत, आपण घरात ठेवले तर ते काय कमी होणार आहे का? नाही ना. मग तुम्हाला जेवढे लागतात तेवढेच बाजारात न्यायला पाहिजे की नाही? झालं त्या माऊलीचं नुकसान. तिला भाजी घ्यायची होती 100-200 रुपयाची, परंतु त्या माऊलीचे 23,000 रुपये गेले. या छोट्या छोट्या गोष्टी असतात. तुम्ही गळ्यातलं ज्या वेळेला बाहेर घालून जाता, आता कार्यक्रमाला आले, लग्नात गेले, जिथे आपल्याबरोबर आपला परिवार आहे तिथे तुम्ही जरूर घाला, तिथे तुमची सुरक्षा होते. परंतु भाजीला चालले, थोडेसे आउटसाईडने रस्त्याने चालले, काही दूध आणायला चालले, कशाला गळ्यातलं घालून जायला पाहिजे बरं? घरात काढून ठेवलं तर 1 तोळा त्यातला कमी होणार आहे का? नाही ना. मग माझी विनंती आहे तुम्हाला, ज्या वेळेला बाहेर एकटे दुकटे रोडवर जाता त्यावेळेला कृपा करून मोठे गळ्यातले चेन, एकतर सोनं महाग होत चाललं, बरोबर आहे की नाही? आपल्या एक नाकातलं हरवलं छोटीशी चमकी, बायका आपण 10 वेळा घर झाडतो की नाही? आपल्याला करमतं का? आपण एवढं कष्टाने कमवलं सोडून त्यात एक आपली भावनिक अटॅचमेंट असते की ते आपल्या पतीच्या नावाने आपण गळ्यात घालतो, म्हणजे त्याची किंमत नाही होऊ शकत. तुम्ही 10 गळ्यातले घ्याल, परंतु आपण जे घालतो रेग्युलर ते जर गेलं तर किती वाईट वाटतं की नाही आपल्या मनाला? मग ते जाऊ नये, त्याची सुरक्षा करावं. घाला ना 4 मणी काळे, साधं घाला, नकली मिळतात, सगळे मिळतात. जेव्हा एकटे जाणार तेव्हा घाला ना. तुमचं काय नवऱ्यावरचं प्रेम नाही कमी होणार त्याने, परंतु नवऱ्याने एवढ्या कष्टाने बनवलेली एवढी मोठी गोष्ट केली तर किती वाईट वाटतं सांगा बरं. अशी घटना कोणाबरोबरही घडू नये, कारण आम्ही वेदना बघतो जेव्हा एखाद्या बाईचं गळ्यातलं जातं 20-25 हजाराचा, 50 हजाराचा, 1 लाखाचा मोबाईल जातो. तर तुम्ही कृपा करून तुमचं पहिलं आपलं सौभाग्याचं लेणं, त्यांच्या नावाने आपण जे दागिने घालतो त्याचं तुम्ही रक्षण केलं पाहिजे. मोबाईलवर आपण गप्पा मारत चालतो रस्त्याने, जेवढी कागं, काय खाल्ले, इकडे जायचं तिकडे जायचं, काय साडी घालणार, काय करणार, बरोबर आहे की नाही? आपलं लक्षच नसतं समोरनं कोण येते, कोण आपला मोबाईल खेचून घेऊन जाते, गळ्यातलं कोण येते, कोण खेचून घेऊन जातं. एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवायची, ज्या वेळेला तुमच्या आजूबाजूने विदाऊट नंबर प्लेटची गाडी जाईल, ज्या मोठ्या मोटरसायकल, सगळ्यांना माहिती आहे मोठ्या मोटरसायकल, तशा गाड्या गेल्या, तोंड बांधलेलं असतं, स्कार्फ लावलेला असतो किंवा मास्क घातलेला असतो, त्यांनी कॅप घातलेली असते, अशा वेळेला समजून जायचं की हे चोर आहे. जेव्हा ते तुमच्या आजूबाजूला फिरतात तर तुम्ही लोकांना सांगा, त्यांना पकडून द्या, तुम्ही सावध व्हा, तुमचं गळ्यातलं जपून ठेवा. आलं का लक्षात? कोण तुम्हाला पत्ता विचारायला आलो? आपण आहे महाराष्ट्र प्रधान, आपली संस्कृती आहे, बरोबर की नाही? आपण सगळ्यांना मदतीचा हात देतो. कोण आला विचारायला, ताई हा पत्ता कुठे आहे, दादा हा पत्ता कुठे आहे, आपण लगेच चांगलं सत्कर्म करायला जातो, बरोबर आहे की नाही? एकमेका सहाय्य करू आवगे धरू सुपंत आपण म्हणतो. पत्ता विचारला, गरीब आहे सांगायचा प्रयत्न करतो, परंतु त्यातूनही लोकांच्या फसवणूक होतात. आपण काय करतात, त्यांच्याकडे एक कागद पत्ता देतात, त्याच्यात एक केमिकल असतं विशिष्ट, आपण पत्ता वाचताना ते हळूच असं दाखव परत म्हणायला लागतात, आणि ज्या वेळेला ते हे करेल तेव्हा त्या केमिकलचा असर आपल्यावर होतो. अशा खूप केसेस यायला लागलेल्या आहेत. तर आपण स्वतःहून हिप्नोटाइज प्रकार सारखा स्वतःहून आपले दागिने त्या व्यक्तीला काढून देतो. मी यांना माझे दागिने काढून देते, तुम्ही सगळे बघताय, पण तुम्ही काय विचार करणार, अरे मॅडम तर स्वतःच काढून देतात, तुम्ही लक्ष द्याल का तो चोर आहे की भामटा आहे का लुटेरू आहे? नाही देणार. तर कृपा करून आपली फसवणूक होऊ नये याकरिता तुम्ही या 2-3 गोष्टींचं विशेषतः महत्त्व लक्षात घ्या आणि तुम्ही अलर्ट राहा. कारण तुम्ही सुरक्षित आहात तर तुमचं कुटुंब, आपण आपल्या, तुम्ही ह्या गोष्टी तुमच्या मैत्रिणींना सांगा, सोसायटीत सांगा, कामोठ्यात सांगा. आपण भारताचे नागरिक आहोत आणि विशेषतः आपल्या कामोठ्यामध्ये कोणत्याही माता भगिनींचं, कोणत्याही भाऊबंधूचं, कोणाचंही नुकसान होऊ नये हे जर प्रत्येकाने ठरवलं तर सगळे सेफ राहणार की नाही? तर तुम्ही स्वतःच्या मुलांवर पण, आपण मुली आपल्या तरुण आहेत, त्यांचे मित्रमैत्रिणी कोण आहेत, ते मोबाईल किती वापरतात, या गोष्टीकडे पण कृपा करून लक्ष द्या. दुर्दैवाची गोष्ट आहे, तुमच्या घरामध्ये सर्व चांगले असतील, परंतु कामोठ्यामध्ये 10 आणि 12 वर्षाच्या मुली बाहेर फिरायला जातात.
अतिशय वाईट घटना घडतात तशा घडू नये. त्यामुळे आपण आपल्या सोसायटीत, आपल्या कुटुंबात, आपल्या कामोठ्यामध्ये कुठे असा काही गैरप्रकार असेल तर कृपा करून आम्हाला कळवा. कुणीही कोणताही अपराध लपवून ठेवू नका. भाऊंनी सांगितलं की ताई आहेत आपल्या सेवेला, आपण त्यांची मदत आपल्याला निश्चित आहे. आणि खरोखर दादा, मी आज महाराजांच्या समोर आपल्या सर्वांना म्हणजे वचन देते, माझं कर्तव्य आहे की तुमच्यापैकी कोणी पीडित, कोणाला काही अडचण आली तर बिनधास्त माझ्याकडे या. जे मला ओळखतात यांना सगळ्यांना माहिती आहे, माझ्या ऑफिसमध्ये कंटिन्यू गर्दी असते. जे कधी कंप्लेंट करायला येत नाही ते सुद्धा आता मनमोकळेपणाने कंप्लेंट करायला येतात. तर आपल्या महिला भगिनी असो, पुरुष असो, कोणाची कधी आमच्या पाठीशी राहील ही अपेक्षा करतो. आणि जय शिवसंत बंजारा सामाजिक संस्था ही सतत 7 ते 8 वर्षापासून कंटिन्यू कार्यरत कामोठ्यामध्ये आहे. पहिली व्यक्ती आहे की आमच्या कार्यक्रमाला आरतीला उपस्थित आहे, ते आमचं महाभाग्य आम्ही समजतो. असंच आपण पुढे आमच्या सहकार्याला धावून याल हीच अपेक्षा. मॅडम धन्यवाद, पुनश्च धन्यवाद. मॅम एक फोटो सन्मान कुशल भाऊ थोडा मागे ना. थँक्यू. जय सेवा वसंत बंजारा सामाजिक संस्था कामोठे यांच्या वतीने आयोजित केलेला हा आजचा कार्यक्रम. या कार्यक्रमाला आत्ताच ज्यांनी आपल्याला अतिशय चांगल्या सूचना दिल्या अशा कामोठे पोलीस स्टेशनच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक विमल बिडवे मॅडम, आमचे सहकारी कॉलनी फोरमचे अध्यक्ष मंगेशजी आढाव साहेब, या ठिकाणी उपस्थित संस्थेचे सर्व पदाधिकारी, उपस्थित आमचे सर्व बंजारा समाजाचे सर्व बांधव भगिनी आणि मातांना, खऱ्या अर्थाने आज जो आपला समाज जो कार्य करतोय तो खऱ्या अर्थाने संत सेवालाल महाराजांच्या विचारांच्या माध्यमातून काम करतोय. जी शिकवण आपल्याला संत सेवालाल महाराजांनी दिली, ज्या 13 शिकवणी दिल्या त्याच्यामध्ये अहिंसेचा मार्ग अपनावायचा आहे. जी परंपरागत आपल्या रूढी परंपरा चालत गेल्या, ज्याच्यामध्ये जातीयवाद होत होता, त्याला कुठेतरी थांबवण्याचं काम संत सेवालाल महाराजांनी केलं. आणि आपला समाज हा शिक्षणाच्या माध्यमातून अतिशय चांगल्या पद्धतीने पुढे गेला पाहिजे, अतिशय चांगल्या पद्धतीने त्यांनी वाटचाल केली पाहिजे, आर्थिक सक्षम झाला पाहिजे, यासाठी संत सेवालाल महाराजांनी काम केलं. खऱ्या अर्थाने संत म्हणून नाही पण महान पुरुष म्हणून त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे. आपल्या दिलेल्या विचारांच्या माध्यमातून आज आपण आपला समाज नाही तर संपूर्ण देश हा त्यांच्या विचारांवर चालतोय. खऱ्या अर्थाने कुठे या समाजामध्ये अन्याय चालत असेल तर त्या अन्यायाला वाचा फोडून त्याच्या माध्यमातून आपण पुढे गेलं पाहिजे आणि आपल्या शिक्षणाच्या माध्यमातून आपण त्या अन्यायाला हा वाचा फोडला पाहिजे, आपण कुठेतरी पुढे गेलं पाहिजे. संत सेवालाल महाराज स्वतः अज्ञान होते, म्हणजे अशिक्षित होते, परंतु ते खूप मोठे अर्थशास्त्रज्ञ होते आणि त्यांनी त्यांच्या माध्यमातून आपल्या समाजाला अतिशय चांगली शिकवण दिली. आज या कामोठे शहरामध्ये आपण सर्व समाज बांधव या ठिकाणी राहतात. खऱ्या अर्थाने आपल्या समाजाच्या अनेक अपेक्षा या राज्यकर्त्यांकडून असतात. मी सन्माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या वतीने आपल्याला आश्वासन देऊ इच्छितो की आमदार प्रशांत ठाकूर साहेब असतील, संपूर्ण भारतीय जनता पार्टीचे सर्व नगरसेवक पदाधिकारी असतील, हे आपल्या समाजाच्या नेहमी सोबत राहू, आपल्या समाजाच्या नेहमी पाठीमागे आम्ही अतिशय खंबीरपणे राहू. प्रत्येक गोष्टीमध्ये, सगळ्या सुख दुःखांमध्ये आम्ही आपल्या सोबत आहोत असं आपल्याला आश्वासन आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. आणि संत सेवालाल महाराज यांना पुन्हा एकदा अभिवादन करतो त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद साहेब. श्री मंगेश आढाव सर, आपण पुढे वाटचाल करायची आहे तर आपण आपल्या माध्यमातून आम्हाला 2 शब्द बोलावं अशी विनंती आहे. संत शिरोमणी सेवालाल महाराजांचा जन्मोत्सवानिमित्त आज जय सेवा वसंत बंजारा सामाजिक संस्थेच्या वतीने आम्हाला इथे आमंत्रित केलं आणि महाराजांची आरती आणि भोग लावण्याचं जे भाग्य आम्हाला मिळालं त्याबद्दल समस्त बंजारा समाजाचा मी ऋणी आहे. संतांची जयंती आपण का साजरी करावी? हा जो दिवस असतो हा त्या संतांच्या कार्याला उजाळा देण्याचा एक दिवस असतो. एक समाज बांधव म्हणून आपण जगत असतो, इथे राहत असतो, पण आज महाराष्ट्रभरातून
कामोठे शहरामध्ये जो आपला समाज बांधव एकवटलाय, त्या समाज बांधवाला या जयंतीच्या निमित्ताने एकत्र आणण्याचं काम आपल्या समितीच्या माध्यमातून दरवर्षी होत असतं. गेली अनेक वर्ष न चुकता या कार्यक्रमाला मी हजेरी लावत आहे आणि दरवर्षी नवीन काहीतरी शिकून मी इथनं जात आहे. आज माझे सहकारी मित्र हर्षवर्धन पाटील साहेब यांनी महाराजांबद्दल जे काही सांगितलं ते ऐकून अजून चांगलं समाजकार्य करण्याची प्रेरणा मला या व्यासपीठावर मिळालेली आहे. म्हणजे महाराजांचं कार्य आपण म्हणतो की आम्ही शिकलो, फार प्रगत झालो, पण पाटील साहेब ज्याप्रमाणे म्हटले की महाराज अशिक्षित होते, पण त्यांनी समाजाला जो उपदेश दिला तो अनेक पिढ्या तो उपदेश घेऊन आज शिक्षणात पुढे जाऊन समाजाची सेवा करत आहेत. त्यांनी त्या काळात विज्ञानाची कास धरली होती. जेव्हा अंधश्रद्धा मुळे होत होती त्या काळात त्यांनी समाजाला विज्ञानाची दिशा दिली. आज जो समाज बांधव वेगवेगळ्या मोठ्या पोस्टवर जाऊन काम करत आहे त्याचं खरं रूट मुळ ही महाराजांच्या शिकवणीमध्ये. महाराजांनी समाज सेवा करताना, म्हणजे त्यांच्या नावातच सेवा आहे, त्यांनी सेवेचा जो उपदेश दिला होता त्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की समाजाची सेवा कशी करावी, तर आपल्या कुटुंबाची सेवा जशी करतो तसं समजून समाजाची सेवा करा, तर तुमच्या हातून खरी समाजसेवा घडेल. आज माझा परिचय करताना आडेसरांनी सांगितलं की या शहरासाठी आम्ही कामं करत असतो, पण ही प्रेरणा अशाच संत महात्म्यांकडनं घेऊन आम्ही आमची वाटचाल पुढे ठेवतो. आजपर्यंत या शहरासाठी जे काही करता आलं त्यासाठी आम्ही भाग्यवान आहोत. आणि सर, तुम्ही ज्या पद्धतीने अपेक्षा ठेवली आहे की कामोठे शहरातील प्रत्येक नागरिकासाठी यापुढे कामोठे कॉलनी फोरम कार्यरत राहील आणि संतांच्या आशीर्वादाने जे जे कार्य माझ्या हातून घडण्याचं अपेक्षित असेल ते सर्व कार्य या भूमीमध्ये आमच्या हातून घडेल. आणि आपल्या सेवा समितीला ज्या क्षणी ज्या कारणासाठी माझी गरज लागेल त्या क्षणी आपण हक्काने आमच्याकडे यावं. एक समाज बांधव म्हणून, एक नागरिक म्हणून मी 24/7 तुमच्या सोबत असेल. संत बंजारा समाजासाठी कुठेही उभं राहायचं काम आलं, काही मदत लागली तर आम्ही आपल्या सोबत आहोत. पुन्हा एकदा एका थोर संतांच्या जन्मोत्सवानिमित्त आम्हाला इथं आमंत्रित केलं, त्यांच्या कार्याचा उजाळा इथं आपण केला आणि त्यातून जीवन जगण्याची एक नवी प्रेरणा, एक नवी दिशा आम्हाला दिल्याबद्दल संपूर्ण समितीचं मी आभार मानतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय सेवालाल. थँक्यू. वेट. इकडे फोटोमध्ये. थँक्यू. भूषण चव्हाण यांना विनंती करतो की त्यांनी स्टेज राहायचं. या ना, थोडं व्यवस्थित आहे ना. महाराष्ट्र बाजारपेठ. हां, एक बघा इथे, बघा इथे बुके थोडा खाली. ओके, एक मिनिट, डोळे बंद. मी आरती पवार यांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा सत्कार करायचा. डॉक्टर अजय जाधव, मी सुवर्णा आणि ज्ञानेश्वर राठोड आपल्या इथे तळजात उपस्थिती आहे. यांनी सुद्धा स्टेज व्हायचं आहे. इकडे फोटोमध्ये मी त्यांना विनंती करतो त्यांनी स्टेज व्हायचं आहे. गुलाबराव चव्हाण, सुभाष आडेसर यांना विनंती करतो त्यांनी स्टेज व्हायचं आहे. इकडे बघा, इथे बघा, कॅमेरामध्ये, फोटोमध्ये सन्मानचित्र दिसत आहे. बघा इथे.
फोटोमध्ये ओके. सर्वांचे परिचयाचे नवी मुंबईचे आमच्या जयंती सीधी पहले मंडळेरो म अभिनंदन करू छू येनूर दर सालेना आचो नियोजन आणि दनपरदन आचो वेतो जा. आता सेती पहिलो महाराष्ट्र में जे जयंती सुरू किदे ते जे आता खारघरे वापणो सुरू केले ते आपण वो देखन पुरे महाराष्ट्र में जयंती सुरू हुई. खरं म्हणजे ये संस्था हे नायकीर काम करण्याचं येऊनच सतत समाज सपोर्ट करणं हनुमान लागत. कारण ही संस्था जे आजची काम करायचं म्हणून आपण सपोर्ट करते राहा कारण नायकीर काम करायचं हनुमान लागत. कारण असे काम करेवाले लोक ज्यादा छेई करवून कळच आपण ऊपर टीका टिप्पणी करते राहा पण जे करायचं होणं कळचा आपण म्हणून काही भी कहते राहा सूचना करते राहा पण निरंतर ये लोग काम करते रहते म्हणून काही कम ज्यादा वेतो भी है. आपण म्हणून हातभार लगावा हातभार लगातानी म्हणून जुडो तो काम सदरीय उजी और नायकी रे कामे न गती आय सधारणा विय हनुमान लागत. जुड जाणो आणि आचे कामे न सधारण आत्राच की होती. बाकी आता महिला इनुरो याडी बापडी इनुरो संख्या ज्यादाच. जगदम्बा ये पहली वणा देख रोजू अब मन ध्यान पहली वणा आ रहा है एकाद वणा पहली वणा से के दरवर्षी ये हमारी मरमाया मरी माया मर्यामा केव्हा आपण हो ना पण फोटो में जगदम्बा करण आयो. अब योरो नामेरो उल्लेख कुकर आयो जरसे दिवाता पण करा कारण बाकी रे बात तो करज रे चलो अच्छी बात छू मैं तमने और ऊंडो जा रो धीरे धीरे आणि शिवाजी महाराज रे कनेक्टेड आपण पूछा वो भी जगदम्बाना मोरो वंदन पूजन सारी करत आपण भी होते तीच करते आ रहे था किंबहुना होती पूजिक लगे हुए थे. तो कोरा देवी देवताना देवीनं आपण जगदंबा केले वर पहिले काही केले मर्यामा जिना आपण मर्यामा भी केले पण येरो देवळ मूळ देवळ जर आपण देखिया तो तंजावरेंचं मग देखन आवेलू. तंजावर केव्हायचं तो तमिळनाडूचं बनाय कोण तो शिवाजी महाराज छत्रपति शिवाजी महाराज रो छोटो भाई वेंकोजी भोसला. वेंकोजी भोसला ने कई गरज पड़ी
केवळ आणि केवळ फक्त 3 किलोमीटर लंबोच तंजावरेल जे उलूरो राजधानी होती म्हणजे वत उलूरो देवळेना मरियम्मा केरे ध्यानी काढो आपण मरियम्मा केरेजा पण वो काही केरेजा मरियम्मा मरियम्मा रो देवळ छ। अब देखो विषय ध्यान लो विषय कहीं ध्यान तमने सामल रोजन मार कळरो से नहीं मैं कहीं करो आणि गावेरे देवताना मरियम्मा मरियाई केरेच मरी माय केरेच ही ध्यानेलो ही मराठी रो रूपांतरण ध्यानेलो म्हणजे आते होते सारी एक अनेकता में एकता गुरु भी धिकारी छे म्हणजे ही बात जर तमने ध्याने माय मरी आई मरी माय मरियम्मा आबूजित में तमने ऊंडो ले जाओ अब ही जर बात लखी पड़ी कहीं क्यों मग के रूप तुमने पहली वणा के रोज अब ही बात जर अपने ध्याने माय तो आपने ना मरियम्मा जगदम्बा रो संबंध ध्याने माय है तमने मग तो ये बात अब क्रिश्चियन काय करे मदर मेरी अब मदर मेरी करे नहीं पण होता अम्मा कारणा के देखो मरी मायरो मरी अन माय अम्मा ई काय बेगो कदा मदर मेरी होता मेरी जब वो तो उन्होंने बात मायर मदर रो ध्यान कोण मदर केरे पण मदर मेरी दुई लगा म्हणजे मरेलुंग मेरी मार मेरी मरेलुंग मारी याडी तमने बात ध्यान मारी से नहीं मैं कहीं क्यों अब गुरु में जर लेता आयो मार याडी भाइयों तमने जरी बात ध्यान में आया तो अपन कहीं केरे जा देखो गुरु री ए भाई तू मुझे क्यों डिस्टर्ब कर रहा है? ये लाइट पीछे ले रहा हाँ तो देखो गुरु में याद कर तमारी याडी कहीं केवाचा पण या केवाचा अब वो जब ससरेन चली जा सासरवाड़ी चलेगी तो वो सासू ने तम कहीं क्यों छो माँ क्यों छो तो पज आपने में कहीं आगो मरण या अन माँ मरी या माँ बेड़ो तुमने शब्द तो वो एगो मरियमा पर टाली बजाओ ये एगो आपने वालो शब्द मरी अम्मा मरियमा मरियामा बजोर मरियम्मा ये बात बेटी तो ये अपने संस्कृति में वालो शब्द बजवागो मरियम्मा ये वो मेरो भेद छ ये अपन समझन लीधे और तमने अब भारतीय संस्कृति में एक बात ध्यान में लिया अपन मोहनज दाड़ो अब संस्कृति री बात आ गई संस्कृति री बात जना छिटा जब अपन छिड़ा जा तो याडी संस्कृति न ध्यान में लेनो पड़िए कि याडी संस्कृति तो जास्त टाइम को खत्म करू गए ओ तो मैं आता खत्म करू जैसे तो मार संबोधन जे होतो वो याडी संबंधित होतो पण एक बात केवळ गरजेल छ जे सशक्त समाज रच ओन संस्कृति वंदन करस अपनी संस्कृति जेदन सशक्त वे जाए संस्कृति तो सशक्त छ पण समाज जदा सशक्त वे जाए वो दन एक दन सिंधु संस्कृति रो नाम भी आ जाए नंदीर नामे सु वो संस्कृति ओळखा कोणी नहीं तो बेबुलियन संस्कृति सुमेरियन संस्कृति अरेशियन संस्कृति चीनी संस्कृति
वो संस्कृती प्रत्येक संस्कृती नामचं नंदीर नावे ती संस्कृती आज जे वळखारीचं एखाद जणवर संस्कृतीनं मूळ संस्कृती ती नाम आय हनुमान वाटच जना ही संस्कृती सशक्त में जाए और मोहनजोदड़ो संस्कृती केवळ नंदीर नावे ती ओळखायर कोणी हनुमान विश्वास। धन्यवाद। मी श्याम राठोडांना विनंती करतो बोलो सेवालाल महाराज की। डॉक्टर संतोष चव्हाण बोलो सेवालाल की। बोलो डॉक्टर संतोष चव्हाण धन्यवाद साहेब, अभिनंदन। आपले अध्यक्ष आणि विशाल राठोड यांना विनंती करतो त्याने त्यांचा भीम जवान आपण फॉरवर्ड व्हा। मुरलीधर चव्हाण बाहेर पुरुषांसाठी काउंटर आहे आणि महिलांसाठी काउंटर आहे। त्या काउंटरवर आपल्याला महाप्रसादाचा लाभ घ्यायचा आहे। पुरुषांनी बसायचं आहे थोडा वेळ। पुरुषांची आहे पनीर सून आहे मुरलीधर चव्हाण आपण आणि आमच्या संस्थेचे वरिष्ठ डॉक्टर चव्हाण आणि म्हणून जय वसंत बंजारा सामाजिक संस्थेच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो की त्यांनी आपलं काम अविरत चालू ठेवावं आणि थँक्यू। इथे समोर बघा, समोर इथे कॅमेरामध्ये फोटो कॅमेरा दादा वेट 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 होल्ड। थँक्यू। फोटो पाठवा थोडे जवळ या, आपले काढते थोडे जवळ या, थोडे जवळ या। आम्हा याला जाऊन सेवालाल तू सारी मालक सेवा जाणो आवाजू गोरेळ जीवने माझ बानवे गो बापू तू साती भवानी रो लाडे रो बेटा तू हर गाम नंगरी मा तर नाम लेन चाले गोरे रांगणे मा कडी हुसे ती बोले जय सेवालाल बापू बाल बच्चन तू साई वेजो जाते न हाते माले न चालो सेवालाल तू सारी मालक सेवा जाणो आवाजू गोरेळ जीवने माझ बानवे गो बापू तू साती भवानी रो लाडे रो बेटा तू थोड़ा वालो बापू तारा देवाले मास तेरो चोट लागरो चरे हीरा वालो गोलुर वेला भावेटीन सतेती दूर कर रोज रे भाया तारो कडिया सेवा भाया कडिया भाया तारो कडिया रंग चुयो रे हाथी मोती
फूल भाया तारो झुरलो सेवा भाया झुरलो भाया तारो म्हणावो सेवा भाया म्हणावो भाया तारो झुरलो सेवा भाया झुरलो रंग जोयो रे सेवा भाया हाती मोतीरो रंग फूल भाया तारो कढिया सेवा भाया कढिया भाया तारो कढिया रंग जोयो रे हाती मोतीरो फूल जाते न हाते माले न चालो सेवा लाल तू सारी मालक सेवा जाणो आबजू गोरेळ जीवणे माझ बानवे गो बापू तू साते भवानी ओलाडे रो बेटा तू गोरून संभाळो गावडी डोरून पाळो सारी अंधारो सो जीवने मा चांदणो लायो याडी बापू सेवालाल लालो पगडी भाळो ढाळो झंडाले चालो याडी जगदंबार चेलावे न चलो आरो भाया बापू सेवालाल धोती वाळो बापू सेवालाल धोती करमेलो गादी वाळो भाया जगदंबार गोदे मा बेटो भूकी मेरा मा याडी नगर धन अर्पण करमेलो दूरी नजरे ती दुनिया सारी दर्शन करमेलो बापू तू